संसदेच्या अधिवेशनामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी बीडचा मुद्दा प्रखरतेने मांडावा। देशमुख हत्या प्रकरणी मसाजोगच्या ग्रामस्थांनी ही मागणी केली आहे। कृष्णा आंधळेसारखा गुन्हेगार प्रशासनाला का सापडत नाही असा सवाल देखील त्यांनी विचारलाय। आरोपींना सहकार्य करणाऱ्यांना 6 आरोपी करा अशी मागणी देखील मसाजोगच्या ग्रामस्थांनी केली आहे। गावकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं, उद्या जे आहे ते सुप्रियाताई सुळे येणार आहेत, आज आपण बैठक घेणार आहात? आजची आमची जी बैठक आहे ते ग्रामस्थांना आजपर्यंतचे आम्ही जे बी निर्णय घेतलेत ते सगळे आमच्या ग्रामस्थांच्या विचारातून निर्णय घेतलेले आहेत। त्या संदर्भात आम्ही आज मसाजोग इथं पूर्ण ग्रामस्थांची बैठक ठेवलेली। आमच्या ह्या बैठकीतले महत्त्वाचे मुद्दे, एक कृष्णा आंधळेसारखा एक साधा गुन्हेगार आहे, तो गुन्हेगार प्रशासनाला का सापडत नाही, याच्या पाठीमागे नेमकं कोण आहे याचं प्रशासनानं पूर्ण म्हणजे माहिती घ्यावी। दुसरा मुद्दा, आजपर्यंत ही सरकारी वकील विशेष सरकारी वकिलाची जी नियुक्ती करण्यासंदर्भातला आम्ही वेळोवेळी शासनाला निवेदनं दिलेले आहेत। मुख्यमंत्र्यांशी आमची चर्चा या संदर्भात झालेली, तरी आजपर्यंतही त्यांना कसल्या म्हणजे या प्रकरणात सरकारी वकिलाची नियुक्ती केलेली नाही। ती सरकारी वकिलाची नियुक्ती व्हावी या संदर्भात आज आम्ही मसाजोगमध्ये बैठक घेतलेली। काही आंदोलनाची भूमिका ठरणार आहे काय बैठक? आंदोलन नाही, आता हे जे कृष्णा आंधळे जे फरार आहे त्याच्याविषयीच प्रशासनाला जाब विचारला जाईल की तुम्ही इतक्या दिवस झालं 2 महिने झालं का पकडू शकत नाही, त्याच्याविषयीच विचारणार आहेत आम्ही प्रशासनाला की का पकडू शकत नाही। तुम्ही सैफ अली खानच्या घरातला 2 दिवसात हल्ला करणारा पकडू शकतो, आज 2 महिने झाला तुम्ही प्रशासनानं आम्हाला वारंवार टाईम मागितला, 15 दिवस द्या, 8 दिवस द्या, आम्ही तुम्हाला पकडू शकतो, पकडून आणून देतो, नाही आणून देतो। आता तुम्ही ज्यावेळेस जलसमाधी झाली होती त्यावेळेस आम्हाला सांगितलं की 2 दिवस थांबा, मी तुम्हाला पकडून देतो, तरी अजून का नाही पकडू, तेव्हा आम्ही प्रशासनाला जाब विचारून आम्ही। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोरकर सह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, मसाजोग, बीड।